हॅलो फ्रेंड्स, आमच्या रूमचं आता 24 आवर्सपेक्षा जास्त आवर्स झालेले आहे. त्यामुळे आता आम्ही चेकआउट करतो आहे. बघू आता पुढची रूम कुठे मिळते. काल आपण इथलचे मार्केट पाहिले, आज इथं तिरुमलावरची मंदिरं बघणार आहोत. तर चला मी तुम्हाला घेऊन जाते. त्याआधी आम्ही निघण्यापूर्वी एक फॅमिली फोटो काढलेला आणि त्यानंतर मी माझी बॅग उचलून बसमध्ये चढण्यासाठी गेले होते. आम्ही इथं एक मिनी बस असते ना, ती केली होती कारण आमची फॅमिली मोठी होती. त्यामुळे नंतर सोहम आलेला आणि मला बोलतो की मावशी मी बॅग घेऊ का. पण मी म्हटलं अरे नको, जड आहे, मी घेते. मग नंतर मी आणि सोहम पुढे गेलेलो. हर्षदादा आतमध्ये होता, तो सर्वांच्या बॅग्स लावत होता. मी नंतर त्याला माझी बॅग दिलेली आणि याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेलेलो. बघा, गायत्री स्माईल देते मला. बिपिन दादा आणि गायत्री सर्वांचं मॅनेज करत होते, कोण कुठं बसायचं कोण कुठं, कारण गर्दी एवढी होती की म्हणजे नाश्त्यासाठी पण नंबर लागत होते. आम्ही पहिले वेटिंग केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला टेबल भेटला आणि आम्ही आतमध्ये आलो. तुम्ही बघू शकता तुम्ही रश. आणि यानंतर मी सर्वांना विचारत होते की 3 दिवसापासून तुम्ही इडली सांबार खाताय, कसं वाटतं आहे. कारण नेहमी आम्ही नाश्त्याला गेलो की सगळ्यांना प्रश्न पडतो आता काय मागवायचं, कारण इथे इडली सांबार, राईस, रसम हेच सर्व काय भेटतं. पण मी छोट्या गोष्टी त्यांना विचारत होते, पण सगळे हो की ठीक आहे, कारण नाईलाज होता. तुम्ही बघू शकता इथलचा डोसा इतका मोठा होता आणि फक्त प्राईस 20 रुपीज. इतकं सुंदर आणि टेस्ट म्हणजे टेस्ट होती, पण डोसा तुम्ही बघू शकता खूप मोठा होता, खूप. आणि त्यानंतर आम्ही बाहेर गेलो फिरायला. तुम्हाला जसं मी सांगितलं की तिरुमलावरची जी मंदिरं आहे ती आपण बघणार आहोत. हा इथलचा रोड आहे आणि म्हणजे रोड म्हणण्यापेक्षा जे आपण म्हणतो ना की गेस्ट हाऊस किंवा मग आपण फिरण्यासाठी आलो आहेत आणि आपल्याला राहण्यासाठी नाही आहे, मग ते हे इथलचे हे आहेत. प्रत्येक ठिकाणी असे हाऊस तुम्हाला दिसतीलच. बघा, हा तलाव मी दाखवत होते, पण झाडी एवढी मोठी होती, खूप मोठी. आता नदी होती की तलाव माहिती नाही, पण काहीतरी होतं. आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालेलो. तुम्ही बघू शकता एवढं घनदाट जंगल होतं, खूप मोठं. आणि इथं म्हणजे लिहिलेलंही होतं की प्राणी वगैरे येतात. आणि नंतर मी बिपिन दादाचं एक रील्स छोटीशी बनवलेली, त्यालाही छान वाटलं, मलाही मज्जा आली. त्यानंतर आता आम्ही पोचलो आहोत इथे की जिथे बालाजींच्या पादुका असतात ना तिथे. तर बघा, आम्ही वरती चाललो आहोत. म्हणजे एवढं वरती नव्हतं, पण आपल्या स्टेप्स असतात ना त्या प्रकारे. बिपिन दादा मला तिकडून हाय करत होता. नंतर चिमू हे पुढं निघालेले. मी बघत होते कोण कोण राहिले. तुम्ही हे बघू शकता इथे. आणि कुठेही जा मार्केट तुम्हाला दिसणार, तसं आपल्या इथेही असतं म्हणा, असं छोटंसं मार्केट असतंच मंदिराच्या बाहेर. आणि हे बघा, हे जे आहे ना, आपल्या इथं खारुताई म्हणतात, तिथं कुबेराचं म्हणजे मला पण नाही एक्झॅक्ट सांगता येणार नाव, मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे त्याचं. पण बघू खूप सुंदर होतं ते. आणि म्हणजे आपली खारुताई होती ना तशीच. आता बघू शकता तुम्ही ह्या बालाजींच्या पादुका आहेत. विशेष म्हणजे मला इथं कुणी रोकटोक करायला कुणी नव्हतं की फोटो काढू नका किंवा व्हिडिओ काढू नका. आणि हे विशेष मला हे एक वेगळाच प्रकार वाटलेला. ह्या वाती आहेत, हे इथं जाळतात बघा. दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे रॉक गार्डनकडे निघालेलो आणि नेहमीप्रमाणे मार्केट पहिले लागतंच. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे खूप मोठं गार्डन होतं, छान असे देखावे होते. इथे एक माहिती लिहिलेली होती, मी त्याचा छोटासा व्हिडिओ घेतला होता. मुलं सर्व खेळत होती, मस्त त्यांना मज्जा येत होती आणि खूप पळापळी चालू होती. मस्त एकदम छान थंड वातावरण होतं, बघू शकता तुम्ही. आणि इथे खूप छान अशी फुलं, परत सुपारीचे झाडं, असं खूप छान होतं, मस्त. तुम्ही बघू शकता हिरवंगार असं गार्डन होतं. गार्डन हिरवंगारच असतं, पण हे एकदम बघायला असं खूप छान वाटत होतं. आणि सर्व ठिकाणी अशा मातीच्या मूर्ती होत्या. खाली त्यांच्या लँग्वेजमध्ये नावंही लिहिलेली होती. बघू शकता हा दगडाचा ओम खूप सुंदर दिसत होता आणि ह्या मूर्त्या पण खूप सुंदर अशा दिसत होत्या. मला खाली त्यांची लँग्वेज कळत नव्हती. त्यानंतर आम्ही एक फॅमिली फोटो घेतलेला आणि खूप सर्वांना मजा आली. सर्व थकलेही होते.
जाण्यासाठी काही जण बोलत होते, काही जण थांबत होते आणि आमच्या तिघींचा फोटो कसा आम्ही मिस करणार म्हणून आम्ही आमच्या तिघींचाही फोटो घेतला. नंतर या दोघांचा पण घेतला आणि त्यानंतर पुढे मग जरा गायत्री चिडली होती, तिचा चेहरा तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. त्यानंतर खाली आम्ही एक मंदिर होतं तिथे गेलेलो. इथे नेहमी धबधबा असतो पण ह्यावेळेस नव्हता, फक्त एक छोटीशी धार होती बघा, बाकी असं नाहीतर पावसाळ्यात खूप मोठा असा धबधबा असतो इथे. आणि असं थोडंसं खाली जाऊन वरती असं मंदिर होतं, महादेवाचं होतं, बघू शकता तुम्ही. हे आलो आहे आपण मंदिराच्या जागी, बघा तुम्हाला दिसत असेल. खूप सुंदर असं मंदिर होतं हे. गर्दी असल्यामुळे जास्त मला घेता येत नव्हता व्हिडिओ. त्यानंतर बिपिन दादानी माझ्या हातातून कॅमेरा घेतला आणि नंतर व्हिडिओ काढत होता. नंतर आम्ही दर्शन करून पुढे निघालो आहो. इथे पापनाशक म्हणून एक मंदिर आहे, दर्शनासाठी आम्ही आलो. इथे बसलेलं जे माकड आहे ना, त्यांनी माझी पर्स सोडलेली. मी जाम घाबरले होते आणि म्हणजे भिवून मी माझी पर्स त्यालाच देत होते. आणि इथं पाप विनाशक मंदिर आहे हे. आणि हे बाजूला दिसते पाण्याची धार वगैरे पडती आहे. तिथे जर खाली आपण त्याची आंघोळ वगैरे केली तर आपलं म्हणजे पाप धुतल्या जातात असं म्हणतात, पण आय डोंट नो. पण ठीक आहे, मी पण पाणी फक्त शिंपडून घेतलेलं आणि नंतर आम्ही दर्शनासाठी गेलो. बघा इथं बघू शकता, इथे 2 पंडित बसलेले होते, तरी पण मी गपचूप फोटो घेण्याचा प्रयत्न केला. छान असं मंदिर होतं. आता आपण रेणुगोपाल स्वामी मंदिराकडे आलेलो आहोत. स्वाती आली नव्हती, बघू शकता तुम्ही, हेही आले नव्हते. लाईनीला लागल्यानंतर फायनली आमचं दर्शन झालं. यानंतर आम्ही निघालो रूमकडे, कारण आम्हाला रूमचा अलर्ट आला होता मेसेजद्वारे. नंतर आम्ही आराम करून परत संध्याकाळी मंदिराकडे चक्कर मारायला निघालो, कारण इथे किती फिरा कंटाळा येतच नाही. खूप छान असं वातावरण पण आहे आणि मजा येते. इथे आम्हाला मुंबईचे 2 जण भेटले होते. ॲक्च्युली पियुषच्या हातात मोबाईल असल्यामुळे व्यवस्थिशीर घेता आलेलं नाही. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं म्हणजे वातावरण होतं. त्यानंतर आम्ही एका ठिकाणी गेलो. इथे मला म्हणजे खूप इच्छा होती की फोटो काढायचा. मी आल्यापासून गायत्रीला म्हणत होते मला इथं फोटो काढायचा, इथं फोटो काढायचा आहे. फायनली आम्ही रात्री फिरायला आल्यावर फोटो काढलेलाच. ॲक्च्युली माझा आवाज खूप वेगळा येत असेल, कारण मला सर्दी झाली आणि मी आजारी पण आहे. त्यामुळे बघू शकता तुम्ही, हे इथे आहे ना पूर्ण बालाजीचा नक्षा दिलेला आहे संपूर्ण ह्याच्यावर. तुम्ही नीट लक्ष दिलं तर कळेल तुम्हाला. पियुष चिबूचा फोटो काढलेला, आम्ही चौघांनी फोटो काढलेला. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.